तर पूर्ण फुल पावसामध्ये गाडी चालवत आपण शेवट निळकंठेश्वर धाम नर्मदा घाट या ठिकाणी पोहोचलेलो आहे। नमस्कार मंडळी, वेलकम टू मयूर द वीकेंड ब्लॉगर। आणि आज खूप दिवसांनंतर आज आपला पुन्हा या ब्लॉग बनवण्याचा योग आलेला आहे। कारण असं होतं की आपण तुम्ही जर बघू शकता, जरा आजूबाजू फिरो कॅमेरा, आपलं बॅकग्राऊंड चेंज झालेलं आहे नेहमीपेक्षा जास्त ते। कारण की आपण गुजरातला मूव्ह झालेलो आहे। गुजरातच्या कुठल्या सिटीत तर अंकलेश्वरला आपण मूव्ह झालेलो आहे। कारण की माझी जॉब मी स्विच केलेली आहे। आधी पुण्यात असायचो, खूप काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतलेला आहे आणि अंकलेश्वरला आम्ही आलेलो आहे। पुण्याला तर नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोर करण्यासाठी तर काही कमीच नाही प्लेसेसची। दर विकेंडला आम्हाला प्लेस चूज करायसाठी खटाटोप व्हायचा आमचा। 10 प्लेसेस त्याच्यापैकी एक शॉर्टलिस्ट करावी लागायची। पण इथं प्लेसेसच नाके बराबर आहे, म्हणजे अंकलेश्वरच्या आसपास इथून कमीत कमी 60 ते 70 किलोमीटर अंतर एवढा प्रवास करावा लागतो, मगच काहीतरी आसपास इथं बघण्यासारखं आहे। तरी त्यातल्या त्यात आम्ही आल्यावर आम्हाला जेवढं कळालं गुगलवरनं किंवा आमच्या कॉन्टॅक्ट कडनं, इथं जवळपास जाण्यासारखं कुठली प्लेस आहे तर एक मात्र प्लेस आम्हाला सगळ्यात आधी ध्यानात आली की ती म्हणजे नर्मदा घाट। तर त्या नर्मदा घाटावर आम्ही जाणार आहोत आणि जाता जाता एक वॉक अराउंड आपण सिटीचा जसा पुण्यामध्ये निघाल्यावर द्यायचो तसा आता बऱ्यापैकी मराठी प्रेक्षकांना मे बी अंकलेश्वर वगैरे बद्दल एवढी माहिती नसेल, पण बऱ्यापैकी मराठी लोक इथं राहतात देखील, कामानिमित्त म्हणा, कशानिमित्त किंवा कशासाठी तरी कधीतरी आले असतील। तर आपण वॉक अराउंड करूयात आणि माझ्यासोबत असणार आहे आमची नेहमीची ट्रॅव्हल पार्टनर निकिता, जी माझी वाईफ आहे। जे नवीन व्ह्यूअर आहे त्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी। आणि मी बेसिकली धुळ्याचा आहे आणि मला मागचे 9 वर्ष झाले होते पुण्यात राहून, आणि मी आता इकडं अंकलेश्वरला मूव्ह होऊन मला 1 महिना झालेला आहे। कट टू नेक्स्ट शॉट अजून एक सांगायचं राहिलं मला, मी पुण्याहून जेव्हा इकडे मूव्ह होत होतो तेव्हा आम्ही तिथल्या घरातले जेव्हा सामान अस्ताव्यस्त पडल्यावर ते सगळे व्हिडिओज वगैरे बनवले। आता एक थोड्या वेळासाठी तुम्हाला क्लिप्स दाखवून देतो मधल्या, आणि मग त्याच्यानंतर आपण आपली पुढची कंटिन्यू करूयात जर्नी। शॉर्ट तुम्हाला जसं मी आधीच सांगितलं, आपण अंकलेश्वरला मूव्ह करतोय आता। बघा घरामध्ये पसारा, गाडी यायला एक अर्धा तास आहे, तेवढं सगळं गाडीमध्ये मॅन्युअली लोड करायचं आहे आता पुन्हा। इकडं बेड, ये हमारे पौधे, ये जिम लोड हो रहा है हमारा। टीव्ही पण पॅक करून ठेवली ती, बाकी जे वेट्स टेबल अजून करायचं आहे। पप्पन ते झोपले। बाय बाय टू दिस ब्युटिफुल हाऊस अँड दिस ब्युटिफुल व्ह्यू। पाणी टाकलेलं तिथे तुम्हाला ऍक्च्युली पूर्ण पठारी भाग, इथं पाणी वाहून जायला जागा तरी तिथं कोलगट भाग असेल तिथं लगेच पाणी टाकली जातं। बाईक रायडिंग करत शूज मध्ये तुम्ही बघणार तर शूज मध्ये असं वाटतंय बादली पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये। तर पूर्ण फुल पावसामध्ये गाडी चालवत आपण शेवट निळकंठेश्वर धाम नर्मदा घाट या ठिकाणी पोहोचलेलो आहे। तर तुम्ही बघू शकता आजूबाजू फुल पाऊस चालू आहे। इकडे या मंदिराची एंट्री आहे आणि इकडे वाहन तळ आहे।
पार्किंग तर फ्री आहे इथं, पार्किंग खूप मोठी आहे, तुम्ही कार आणू शकतात, बाईक आणू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. पुण्यासारखी तर काही खूप जास्त गर्दी नाही. इथं पुण्याला कुठल्याही प्लेसला तुम्ही गेले तर संडेला खूप जास्त गर्दी असते. आता तुम्ही एन्जॉय करा या मंदिराचे सिनेमॅटिक शॉट. मंदिराचं दर्शन घेतलं. जर तुम्ही इकडं बघू शकता तर इकडं नदी पात्र दिसतंय आपल्याला. इकडनं आय गेस नदीत जायचा रस्ता, इकडं खाली नदीच्या घाटावर जायचा रस्ता. तर आपण आता नदीच्या घाटावर. काय झालं काय झालं सांभाळून चालली. इथं खाली जर बघणार ना तुम्ही, इथे हे शेवाळ वगैरे साचलेलं आहे, म्हणून थोडंसं केअरफुली चालावं लागणार, नाही तर पाय निसटून पडण्याची निकिता आता पडून जाणार होती. आम्ही पाऊस आता एवढा जास्त नाही आहे, पाऊस तर झालेला आहे कमी, फक्त ते लेन्सवर पुन्हा पुन्हा पाणी पडतंय आणि फुटेज ब्लर होतंय, त्याच्यामुळे छत्री घेऊन चालावं लागतंय. फोनला तर काही प्रॉब्लेम नाही, फोन आहे वॉटरप्रूफ. आता हे बघा समोर इकडं घाटाचं एंट्री गेट आणि ही इकडं रिव्हर. तर नदी पात्राकडे जाण्याच्या आधी आम्हाला जाता जाता रस्त्यामध्येच हे समोर तुम्ही बघू शकता हे सुंदर असं मंदिर दिसलेलं. तर आतमध्ये जाऊन बघूयात आपण. तर हे सुंदर असं मंदिर बघून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अचानक ऊन अचानक पाऊस. हे मंदिर बघून झाल्यानंतर आपण फायनली आता घाटाकडे जायला निघालेलो आहेत. आणि मेन लोक हा घाट बघण्यासाठीच येतात, कारण की पावसाळ्यामध्ये नदीला पाणी पण बऱ्यापैकी आलेलं असतं. तिथे ठिकठिकाणी असे लोकल वेंडर्स काहीतरी फ्रुट्स वगैरे विकायला बसलेले असतात. प्रचंड चटके लागायला लागलेले उन्हाचे. माझ्या मते आता रेनकोट काढूनच घ्यावा, पूर्ण घामाने डबडबलेलो आहे मी आता. काय झालं बघा, केवढं अथांग असं पात्र आहे नर्मदेचं.
हा जो ब्रिज दिसतोय समोर, या ब्रिज वरनच आपण आता आलो आणि तिकडे भरूच सिटीमध्ये जाऊन युटर्न मारून पुन्हा इकडं अलीकडे आलो. तिथं सांगितलं त्याप्रमाणे इथं बोटिंग पण आहे वाटतं, पण आता सध्या तर काही दिसत नाही इथं कुठली बोट. मे बी गेलेले ते तिकडं त्या बाजूला आहे. मी तर इथं फर्स्ट टाइम येतो. निकिता याच्या आधी येऊन गेलेली आहे. किती वेळेस येऊन गेली तुमचं? एकचदा आलेली. आणि ऍक्च्युली ती आहे पण सुरतची, आम्ही बाहेर गावचे. तिथं हे लोकल लोक आहेत. तिला गुजराती पण येते बोलायला बऱ्यापैकी. मला एवढी येत नाही, मला कळते पूर्ण 100% कळते मला गुजराती. फक्त बोलायला इथपर्यंत येते, पण तोंडात ना म्हणजे सेंटेन्स फॉर्म नाही करता येत, शब्द वगैरे सगळे कळतात. प्रयत्न केला तर ते पण शिकून जाऊ 1-2 वर्षात. एवढी काही विशेष नाही. आधी तुम्ही हा व्ह्यू बघा. कुठल्याही टुरिस्ट स्पॉटचा एक मेजर प्रॉब्लेम आहे, खाली खूप चिखल आहे, थोडंसं सामान चालतोय. मी असं म्हणत होतो, कुठल्याही टुरिस्ट स्पॉटचा एक मेजर प्रॉब्लेम आहे, लोक जिथं जातात सगळ्या ठिकाणी या अशा प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे कचरा वगैरे करतात. हा तर मी आवाहन करेल युट्यूबच्या मार्फत वगैरे सगळ्यांना की अशी घाण वगैरे करू नका कुठं. नेचर एकदम सुंदर आहे, माणसांनीच त्याला मलिन केलेलं आहे. हे बघा, इथं जिकडे जाऊ तिकडं गोण्या कचरा वगैरे इथं येतात. चिप्स वगैरे काहीतरी खातात, त्याचे पाकिटं इथंच टाकून जातात. कृपया जर तुम्ही खायला आणत पण असणार तर ते कचरा आपल्या बॅगेत टाकून घरी घेऊन जावा आणि कुठेतरी योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावा. मला वाटलं इथं बोटिंग आहे, पण ऍक्च्युली ते मासे पकडणारे लोक दिसतात. ते बोटिंग बंद आहे, कारण की पावसाळ्याच्या दिवसात कधीही नदीची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर वाढून जाते आणि पर्यटकांसाठी तो धोका असू शकतो. त्याच्यामुळे त्यांनी बोटिंग आता सध्या बंद केली. का येस बोटिंगच्या जहाजा दिसतात, कारण की या जहाजला तुम्हाला वरती शेल्टरवर दिसेल आणि त्या आता सध्या बंद आहेत. मे बी इव्हिनिंगला चालू होत असतील, माहित नाही. जस्ट आता याच गेटमधनं इकडे एंट्री केली होती. इकडे गेट आहे आणि आपल्या मागे हा घाट आहे. तर आता त्याच गेटमधनं परत एक्झिट करतोय. माझ्या मते दाखवण्यासारखं तर एवढंच होतं इथं, तरी पुढे काय असेल. आणि आतमध्ये मग आपण सहसा कुठल्याही टुरिस्ट स्पॉटला गेल्यावर तिथली इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो, पण इथं गुगलवर पण काही इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे. आणि आतमध्ये जाऊन कोणी भटजी वगैरे जर या मंदिराचे कोणी ट्रस्टी वगैरे भेटले तर त्यांना या मंदिरामागचं काही इतिहास हिस्ट्री वगैरे आहे ते विचारूयात आपण. घाट फिरून आल्यानंतर आम्ही पुन्हा मंदिरात प्रवेश केला. तिथं आम्हाला मंदिराचे पुजारी भेटले आणि त्यांनी आम्हाला मंदिराबद्दलची इत्थंभूत माहिती दिली. मुख्य जगह था ये, यहाँ पर अघोरी जैसे साधु संत रहते, ठीक है ना, 200 वर्ष पहले, ठीक है. इसके बाद यहाँ चरवाहे गाय के भैंस के लोग आते थे, उन्हें देखते थे कि यहाँ पर जो है ऐसी भूत जैसी पड़ी है, क्या है कैसा है. उसको जाकर के यहाँ के पटेलों को बताया. एक पटेलों ने जो नौसारी वाले पटेलों को बताया. नौसारी वाले पटेल सावली वाले स्वामी जी ये थे ना, सावली में उन्होंने आश्रम बनाया है बहुत बड़ा, हॉस्पिटल भी बनाया है, कॉलेज भी बनाया है. उनके पास गए, उनको लेके आए. उन्होंने कहा क्या करोगे, कितना पैसा है आपके पास, मंदिर की बात कर रहे हो मुझसे, तो क्या है. बोले मैं ज़मीन बेच दूँगा. नौसारी के बैरिस्टर थे वो. मैं ज़मीन मेरे पास 150 एकड़ में बेच दूँगा, मुझे बनाओ. तो खुश हो गए इस बात को, चले आए. देखा यहाँ आने के बाद उन्होंने भी देखा कि ये तीर्थ क्षेत्र हो सकता है. बहुत ऊँचे हिसाब से थे. उन्होंने विचार किया ठीक कह रहा है, देखते हैं जब समय आएगा तो बताएंगे. चले गए. तो दूसरे साल वो जब लेके आए तो उन्होंने यहाँ भूमि पूजन कराया, झाड़ियों को साफ कराए, झाड़ियाँ साफ करा करके उन्होंने यहाँ जो है मंदिर की नींव रखी. 1 वर्ष में इतना मंदिर तैयार किया. हाँ, बाद में बने ये मंदिर बनाया था. इस मंदिर बनाने के बाद दूसरे वर्ष में अपना सब हॉल वगैरह की व्यवस्था की है.
रेलिंग वगैरह तो आज व्यवस्था हो रही है, ट्रस्ट चलाता है, ट्रस्ट में दे के चले गए। यही सब यहाँ की कहानी है। महाराज जी, अभी महाशिवरात्रि आने वाली है, उस टाइम पे इधर कुछ होगा, प्रोग्राम वगैरह कुछ होगा? महाशिवरात्रि होता है क्या? बहुत बड़ा प्रोग्राम है शिवरात्रि में हमारे यहाँ। सब जगह 4 तरह की पूजा होती है, पर हमारे यहाँ 8 तरह होती है। सुबह 7 बजे से लेकर अगले 6 बजे तक। अच्छा, ते गुरुजी ज्यांच्याबद्दल बोलले ते हेच होते संत. ते जंगलाच्या मधोमध आहेत आम्ही. तुम्हाला जरी वाटत की आहे, लोनली आहे, पण तसं काही नाही आहे, कारण की बरेचसे लोक आम्ही तिथं खाली बघितले होते आणि हाच प्रॉपर रोड दिसतोय खाली जायला. फक्त जंगलासारखा भाग आहे म्हणून थोडंसं केअरफुल राहावं लागेल. मे बी काही रेप्टाईल्स वगैरे असू शकतात म्हणून. निकी सांभाळून चाल बरं जरा. तर आपण आता जस्ट एक्सप्लोर करून आलो नर्मदा घाट आणि आता आलेलो आहे आपण इकडं. मागे जर तुम्ही बघू शकता हा बोर्ड नर्मदा पार्कला, इथं पर हेड 20 रुपीज एंट्री फी आहे. तर आज जाऊन बघूयात काय काय आता इथं. मित्रांनो, असं काहीच तिकीट घेऊन आपण पार्कमध्ये एंट्री करायला निघालोय आता. हिरवगार पार्क, लॉन वगैरे पूर्ण ग्रीनरी सगळीकडे. पुण्यातनं बाहेर निघाल्यानंतर पहिल्यांदा एवढी ग्रीनरी बघितली बाहेर. आकाश पण एकदम फोटोजेनिक दिसतंय आता. काय खूप दिवसांनंतर ब्लॉगिंगच्या कारणासाठी बाहेर निघालो. जरा भारी वाटतंय. बगीचा पण ठीक. आता हेच पुण्याला राहिलं असतं एकदम चांगलं पाणी, इथं खळखळ. आता पुण्याला पण बऱ्यापैकी वाढून गेलंय प्रदूषण, पण इकडे जरा जास्तच काहीतरी आहे. हे तर आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात पण पुण्याला, मी आता पुण्याची जरा जास्तच तारीफ करतोय, पण आहे हमारो पुणे तारीफ लायकी आहे. इकडे आहे की पेवर ब्लॉक वर न. आता पावसाळ्यात आली तर चिखलातच चालशील ना, विदाऊट चिखल कुठं मिळणार आहे. मॅडमांना बॅग लयच जड लागत होती म्हणून बॅगचा चार्ज आता आम्ही घेतलेला आहे. चला आता मॅडम आमच्या DOP आम्ही चालणार, मॅडम शूट करणार. तसं आता बागेमध्ये फिरून झालेलं आहे आपलं सगळं. इथं बघायसारखं होतं काही नाही. थोडंफार तुम्ही बघितलं ते झोपाळे वगैरे, घसरगुंडी वगैरे ते होतं लहान मुलांना खेळायला. आपल्याला बाकी करण्यासारखं काहीच नाही. इथं बाकी बारीक बारीक चिलटे खूप आहेत, ते मेंटेन नाही. 20 रुपये घेतले एंट्रीचे, पण ठीक आहे. काही नसल्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं आहे. आणि खाली बघ चिखल आहे. त्याच्यानंतर मेन आपण हा व्ह्यू बघण्यासाठी आलेलो होतो इथं. आता या व्ह्यू वर आहे आता. तर या व्ह्यू साठी आता गुजराती लँग्वेज मध्ये आम्ही थोडेफार स्नॅक्स आणलेले खायसाठी. तर बसून काहीतरी खाऊयात, कारण की भूक लागलेली सकाळच्या निघालोय. आता दुपार झाली आणि ते खाल्लेलं नाही सकाळपासून, तर काहीतरी खाऊयात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, घाण नाही करणार, खाणार. घरूनच सगळं आणलेलं आहे. कचरा वगैरे काय असेल तो बॅगेत टाकणार आणि योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणार. करा कट करा. वी आर टॉकिंग अबाउट दॅट व्ह्यू. तिथून पण दिसत होता ब्रिज, पण इथून जरा जास्त जवळ दिसत, झूम करावा लागत होता. इथं जरा गॅलरी टाईप्स आहे. चला गॅलरीकडे जाऊयात आता खाली. मी निकिता मिसचे DOP झालेलो आहे. हळूहळू आम्हाला पण येऊ द्या. आजचं वातावरण एकदम फोटोजेनिक झालंय. फक्त चेहऱ्यावर ऊन आलं ना, सगळं डार्क येतं स्क्रीनवर. पाणी बघा आता. पाण्यापर्यंत जाण्यासाठी स्टेअर्स पण आहे, पण आय वोंट सजेस्ट. जस्ट तुम्हाला असेल तर अशा डेंजरस ठिकाणी उतरू नका आणि हिरो बनण्याचा प्रयत्न करा. जरी पोहायला येत असेल तर सांगता नाही येत. गाळ वगैरे असतो नदीमध्ये, पाय फसून बऱ्याच जणांचे मृत्यू झालेल्या घटना लोणावळा वगैरे या भागामध्ये नेहमी ऐकायला मिळतात. म्हणून बी सेफ अँड एन्जॉय.
जागेवर बसून थोडीफार स्नेकिंग वगैरे करतोय. स्नेकिंग खाली पडलंय बघ. थोडंफार काहीतरी खाऊ. चालून चालून दमून गेलो होतो. आता म्हणजे रविवारी आम्ही काही जास्त खात नाही. घरी बसल्या बसल्या उपवासच खाऊला. आणि आता ऍक्च्युली उपवासच खातोय. केळीचे वेपर आणले होते थोडेसे. फराळी चिवडा तर गोड आहे. मला गोड काही जास्त आवडत नाही. गुजराती आयटम ना ते चांगले जरा ब्लॅक पेपर वगैरे. जरा ऑडियन्सला पण तर फायनली आमची पेटपूजा वगैरे करून झालेली आहे. आता सगळं बॅग वगैरे पॅक करूयात. रेनकोट घालून बाईकवर बसून आता पुन्हा घरी जायला निघूयात. ऑलरेडी आम्ही तिथं निळकंठेश्वर आमच्या टेम्पलमधून निघतानाच आउटरो शूट केलेला आहे. तो तुम्ही एन्जॉय करा आणि अजून आमच्या मनातल्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याही बघा. तर मित्रांनो, हा होता आपला नर्मदा घाट आणि निळकंठेश्वर धाम मंदिर. जर तुम्हाला या व्हिडिओमधली काहीही माहिती जर कुठल्याही प्रकारे आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तरी बऱ्यापैकी आपण एवढा गॅप पडलेला आहे व्हिडिओमध्ये, तरी बऱ्यापैकी आपला सबस्क्राईबर काउंट वाढतोय. पण तरी अजून आपल्याला अपेक्षा आहे की ॲटलिस्ट 500-1000 पर्यंत काहीतरी माइलस्टोन. ते काय, जेव्हा सबस्क्रायबर मिळतात, लाईक्स मिळतात, तेव्हा अजून पुढे मोटिवेशन मिळते माणसाला व्हिडिओ बनवायची. आणि आपलं जरा तुम्हाला सांगितलं मी, आपण पुण्याहून अंकलेश्वरला शिफ्ट झालो. बरेच दिवस गॅप त्याच्यामुळेच पडला होता, कारण की आम्हाला इथं ॲक्लिमेटाईज व्हायला, कारण की पुण्याचं वातावरण गार होतं आणि इथं दमटपणा खूप आहे. तुम्ही बघू शकता आम्ही हे जे भिजलेलं दिसतोय, पावसाने नाही भिजलेलो, घामाने भिजलेलो आहे मी लिटरली. पावसासाठी तर आपल्याकडे रेनकोट वगैरे सगळं होतं, पण घामासाठी आउटडोअरला काहीच इलाज नाही आहे. घाम येणारच आहे. आणि इथं मुद्द्यावर येतो. आता आपला हा नर्मदा घाटचा आणि निळकंठेश्वर धामचा व्हिडिओ पूर्ण संपलेला आहे. तुम्हाला याच्यातलं काही आवडलं असेल, जंगल सफारी वगैरे, जंगल सफारी तर कायच 2 मिनिटांसाठी केली होती आपण, पण तरी काही आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इम्पॉर्टंटली खूप गरज आहे आम्हाला. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा, स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ बघत जावा, याच्याने आम्हाला खूप मदत मिळते. तर मयूर द वीकेंड ब्लॉगर सायनिंग ऑफ. प्रचंड पाऊस झालेला आहे बघा आपल्या गल्लीच्या हालत. भयानक पाऊस झालेला. बरं वाटतंय एवढं चांगलंच झालं. हायवेला सळत होतं.